हे म्हणतात ते खरं की बीडची बदनामी होते, लोक साहजिक आहे हो, मलाही वाईट वाटलं. अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे हा. काय झालंय या 5 लोक क्रांतिकारी, बरोबर आहे तुमचं अगदी, अंबेजोगाई, या देशामधले सगळे सुशिक्षित लोक आवर्जून येतात. बीडचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि ह्या बीडचा बदनामी करायचं पाप या 5, 10, 25 लोकांनी केलेलं आहे. तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात. तुम्ही सुसंस्कृत आहात म्हणून ते तुम्हाला दम देतात. आता ही लढाई मी तर म्हणीन तुम्ही महिलांनी हातात घेतली पाहिजे. घ्या एक लाटणं, आणि आला ना असला कोणी आंधळे तर घ्या लाटणं आणि ठोकून काढा, असा मी आग्रह करते. काय लावलंय आमचं? आमच्या घरातले कर्ते पुरुषांवर तुम्ही असे हल्ले करणार? ये नाही चले. महाराष्ट्रात आम्ही हे सहन करणार नाही. आणि माझी पुन्हा खूप विनम्र विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अन्नत्याग प्लीज करू नका. तुम्ही गाव फार दुःखातून गेलो, तुमचं कुटुंब दुःखातून गेलं. वेळ पडली तर आम्ही सगळे अन्नत्याग करू, पण तुम्ही करू नका अशी माझी विनंती.